इसवी सन 1917च्या होळी पौर्णिमेला श्री साईनाथांनी पार्थिव मूर्तीच्या स्वरूपात ह्या साई निवासमध्ये कायमच्या निवासासाठी आगमन केलं। पहाटे झोपेत असताना हेमाडपंतांना एक स्वप्न पडलं की ज्यातल्या स्वप्नात श्री साईबाबा संन्याशाच्या वेशात दिसत होते। श्री साईबाबांनी त्यांना उठवून जागं केलं आणि सांगितलं, मी आज दुपारी भोजनाला येत आहे। खडबडून जागे केले गेलेल्या हेमाडपंतांना स्वप्न दृष्टांत पूर्णपणे आठवत होता। हेमाडपंतांनी आपल्या पत्नीसही ह्या दृष्टांताविषयी सांगितलं। त्यामुळे बाबा कुठल्या तरी दुसऱ्या रूपाने येतील असं हेमाडपंतांना वाटत होतं। श्री हेमाडपंतांना पूर्ण खात्री होती की साईनाथांचा स्वप्नातील शब्द सुद्धा खरा होणारच। त्यामुळे होलिका पूजन झाल्यावर जेवणाची पाने मांडताना मधोमध श्री साईनाथांसाठी एक पान सन्मानाने वाढलं गेलं। कुणीही आलं नाही म्हणून हेमाडपंत काही नाराज किंवा निराश झाले नाहीत। त्यांनी वाट बघून इतर पाहुणे मंडळीचा खोळंबा होऊ नये म्हणून भोजनास आरंभ करण्यासाठी समंत्रक अन्नशुद्धी केली आणि तेवढ्यात जिन्यावर कुणाची तरी पावलं वाजली। हेमाडपंतांनी त्वरित जाऊन दरवाजा उघडला। दरवाजा उघडल्यावर समोर दिसले ते अल्ली मोहम्मद आणि इस्मू मुजावर। अल्लीने त्याच्या हातातील वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेलं एक पुडकं हेमाडपंतांच्या हातात दिलं व ते दोघेही अधिक काही न बोलता त्वरेने निघून गेले। ते पुडकं टेबलावर ठेवून उघडताच हेमाडपंतांचे अष्टभाव जागृत झाले। ती वस्तू होती श्री साईनाथांची पार्थिव मूर्ती, जी आजही साई निवास मध्ये प्रतिष्ठित आहे। हे साई निवास इसवी सन 1917 साली जसं होतं अगदी तस्सच्या तस्स हेमाडपंतांच्या वंशजांनी